पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तई शुभवर्तमान अध्याय 12 मराठी। मत्तई शुभवर्तमान अध्याय 12 मत्तई शुभवर्तमान अध्याय 12 शब्बाताचे पालन। शब्बाताचे पालन। त्या दिवसात येशू एका शब्बात दिवशी शेतामधून गेला, तेव्हा त्याच्या शिष्यास भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले। हे पाहून फरीसी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते तुमचे शिष्य करीतात। त्याने त्यास म्हटले, दावीद व त्याच्याबरोबरची मनुष्ये यास जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले? म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत तर याजकांनी मात्र खाव्या, त्या त्याने कशा खाल्ल्या? हे तुमच्या वाचण्यात आले नाही का? किंवा याजक मंदिरात शब्बात दिवशी शब्बात मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुमच्या वाचण्यात आले नाही काय? तरी पण मी तुम्हास सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा इथे कोणी एक आहे। मला दया पाहिजे, यज्ञ नको। याचा अर्थ तुम्ही समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लावला नसता, कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे। वाळलेल्या हाताच्या मनुष्याला बरे करणे, वाळलेल्या हाताच्या मनुष्याला बरे करणे। नंतर तो तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला, आणि पहा, तेथे हात वाळलेला एक मनुष्य होता। तेव्हा त्यांनी त्यास दोष लावावा म्हणून त्याला विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? तो त्यास म्हणाला, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याचे एक मेंढरू असून ते शब्बात दिवशी खाचेत पडले तर तो त्याला धरून बाहेर काढणार नाही? तर मेंढरापेक्षा मनुष्य किती श्रेष्ठ आहे? यास्तव शब्बात दिवशी सत्कर्म करणे योग्य आहे। मग त्याने त्या मनुष्याला सांगितले, हात लांब कर। तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो दुसऱ्या हातासारखा चांगला झाला। येशूला ठार मारण्याचा कट। येशूला ठार मारण्याचा कट। नंतर फरीसांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा अशी त्याविरुद्ध मसलत केली। हे ओळखून येशू तिथून निघाला, तेव्हा बहुत लोक त्याच्या मागे चालले। त्या सर्वांस त्याने बरे केले, आणि मला प्रगट करू नका असे त्यास बजावून सांगितले, यासाठी की यशाया संदेष्टाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे। ते असे की, पहा, हा माझा सेवक, याला मी निवडिले आहे, तो मला परमप्रिय आहे। त्यावर माझा जीव संतुष्ट आहे, त्यावर मी आपला आत्मा घालीन। तो विदेशियास न्याय कळविल, तो भांडणार नाही व ओरडणार नाही, व मार्गामध्ये त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही। चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिनमिनीत वात तो विझविणार नाही। तो न्यायाला विजय देईल, तोपर्यंत असे होईल, आणि विदेशी त्याच्या नामाची आशा धरतील। सैतानाच्या सहाय्याने येशू आपली कामे करतो, या आरोपाला त्याने दिलेले उत्तर। सैतानाच्या सहाय्याने येशू आपली कामे करतो, या आरोपाला त्याने दिलेले उत्तर। मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याचकडे आणले, आणि त्याने त्याला बरे केले। तेणेकरून तो मुका बोलू व पाहू लागला। तेव्हा सर्व लोकसमुदाय थक्क होऊन म्हणाले, हा दाविदाचा पुत्र तर नसेल ना? परंतु फरीसी हे ऐकून म्हणाले, भूतांचा अधिपती बालजबूल याच्या साह्याने हा भूते काढतो। त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यास म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते, आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकत नाही। सैतान जर सैतानाला काढतो तर त्यामध्ये फूट पडली आहे, मग त्यांचे राज्य कसे टिकेल? मी जर बालजबूल याच्या साह्याने भूते काढतो तर तुमचे पुत्र कोणाच्या साह्याने काढतात? यामुळे ते तुमचा न्याय निवाडा करतील।
परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या योगाने भूते काढितो, तर देवाचे राज्य तुम्हाप्रत आले आहे. अगर बळकट मनुष्याला पहिल्याने बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याच्या वस्तू कुणी लुटून न्याव्या, हे कसे होईल? त्यास बांधले तरच तो त्याचे घर लुटील. जो मला अनुकूल नाही, तो मला प्रतिकूल आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही, तो उधळून टाकतो. यास्तव मी तुम्हा सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषण याची मनुष्यास क्षमा केली जाईल, परंतु पवित्र आत्म्याविषयीचे जे दुर्भाषण, त्याची क्षमा होणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलले तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही, या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही. झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळते. अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो, आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट काढतो. मी तुम्हा सांगतो की मनुष्य जो प्रत्येक व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यास न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून सदोष ठरशील. चिन्ह दाखविण्याबाबत त्याला केलेली विनंती व तीस त्याचा नकार. चिन्ह दाखविण्याबाबत त्याला केलेली विनंती व तीस त्याचा नकार. तेव्हा शास्त्री व परुषी यातून कोणी म्हटले की गुरुजी, आपल्या हातून झालेले चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यास उत्तर दिले, दुष्ट व व्यभिचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा या चिन्हापासून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून तिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे? दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठून तिला दोषी ठरवील, कारण ती शल्मोनाचे ज्ञान ऐकावयास पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, शल्मोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारे धोके. अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारे धोके. अशुद्ध आत्मा मनुष्यातून निघाला म्हणजे तो विश्रांती मिळावी म्हणून निर्लज्ज स्थली फिरतो, परंतु ती त्याला मिळत नाही. मग तो म्हणतो, माझ्या ज्या घरातून मी निघालो त्यात परत जाईल. आणि गेल्यावर ते रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे त्यास आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपणाबरोबर घेतो, आणि ते आज जाऊन तेथे राहतात. मग त्या मनुष्याची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीचेही होईल. खरे बंधुत्व. खरे बंधुत्व. तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याचबरोबर बोलावयाच्या हेतूने बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई व आपली भाऊ आपल्याबरोबर बोलावयाची संधी पाहत बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, माझी आई कोण व माझे भाऊ कोण? मग तो आपल्या शिष्याकडे हात करून बोलला, पहा, माझी आई व माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई.